जे उमेदवार आहे राजेंद्र राऊत व त्यांच्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत चव्हाणसाहेब यांची आपण म्हणणं ऐकूया. काय त्यांचे पुढं म्हणजे निवडून येण्याची शक्य किती आहे क्षमता त्यांचा उमेदवार? सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी पंढरपूर या ठिकाणी जवळजवळ 101 मतदार आहेत. या पंढरपूरसाठी मोहोळ, अनगर आणि पंढरपूर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा सर्व भाग या पंढरपूरला जोडलेला आहे. जवळजवळ आता 20% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. फार खेळीमेळीत मतदान चालू आहे. या विभागातून जास्तीत जास्त मतं भारतीय जनता पार्टीची आहेत. जसं की मोहोळसाठी 48 आणि पंढरपूरसाठी 30-32 मतं भारतीय जनता पार्टीची असल्यानं आमच्या ताब्यातच जवळजवळ 75% मतदान आहेत. त्यामध्ये मित्रपक्ष जर पकडले तर फार मोठी या ठिकाणी मतदानाची संख्या भारतीय जनता पार्टीची होणार आहे. चांगल्या मतानं राजेंद्र राऊत जे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते निवडून येणार आहेत. उत्साहामध्ये मतदान चालू आहे. अतिशय उत्साहानं आमचे मतदार येऊन मतदान करत आहेत आणि या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं तर कोण येतील ते राजेंद्र राऊत असतील अशी खात्री एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आपल्याला देतो. आपण पाहिलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी 70-75% भाजपचं वर्चस्व आहे व महायुतीचं वर्चस्व म्हणावं लागेल की त्यामधून त्यांनी त्यांचे उमेदवार जे आहेत राजेंद्र राऊत साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येतील ही त्यांचा दावा केलेला आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? या बाबतीत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.